नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 4 फेब्रुवारी 2025 वार मंगळवार। तर या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। तर या दिवशी पूजा मांडणी आपण कशी करावी, या दिवशी काय करावे, काय करू नये, यासोबतच रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू जाऊ द्यायचं असतं, तर ते कसं करावे, यासोबतच या दिवशी व्रत कसे करावे आणि कोणी करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो। सूर्यदेवांना हा दिवस समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी त्यांची पूजा उपासना केली जाते। आपल्या आयुष्यामध्ये सूर्याचे खूप महत्त्व आहे आणि सूर्यदेवांची या दिवशी पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती आपल्याला होते। मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ती साजरी करू शकतो। तर या दिवशी पूजा केल्याने काय फायदे होतात, तर बघा, आपल्याला आरोग्य चांगले राहते आपले, त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपली मुक्ती होते। त्यासोबतच सौभाग्यप्राप्तीसाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता। तसेच पुत्रप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील हे व्रत करू शकता आणि त्यासाठीच या दिवशी सूर्यदेवांची आपल्याला पूजा करायची आहे। रथसप्तमी हा दिवस आपण सूर्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो। सप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे ही पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळेच या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्याकडून जे काही पाप झाले असतील, कळत नकळत छोटे मोठे जे काही पाप झाले असतील, तर त्यापासून आपली मुक्ती होते। गंभीर आजारापासून आपली मुक्ती मिळते आपल्याला आणि त्यामुळेच या दिवशी सूर्याची पूजा करावी। तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये सूर्याचं स्थान हे खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी त्यांची पूजा उपासना करायची असते। तर वर्षातून एकदाच आपल्याला त्यांची सेवा करायचा पुण्य मिळतं। त्यामुळेच हा दिवस अजिबात वाया घालवू नका। तर आवर्जून सर्वांनी या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची पूजा उपासना व्रत करा। सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे आपल्या आयुष्यामधील बऱ्याचशा अडचणी समस्या या कमी होतात, दूर होतात। तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर अर्घ्य देताना आपल्याला तांब्यामध्येच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल आपल्याला टाकून हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे। तर या दिवशी सर्वांनी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो। सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि त्यासोबतच या दिवशी ज्याप्रमाणे सूर्याला महत्त्व आहे, त्याप्रमाणे सूर्य हे रथामध्ये बसलेले आहे आणि त्यामुळे रथाला देखील तितकंच महत्त्व आहे आणि म्हणून याला रथसप्तमी म्हटले जाते। त्यासोबतच या दिवशी दूध देखील आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे, तर तेही शुभ मानलं जातं। तर दूध कसं उतू जाऊ द्यायचं, तर बघा, रथसप्तमीच्या दिवशी दुपारी 12च्या आत आपल्याला हे करायचं आहे। तर सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी दूध हे जाऊ द्यायचं आहे। तर बघा, तवा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला समिधा घ्यायची आहे। तर समिधा म्हणजेच वेगवेगळ्या झाडांच्या काड्या, यासोबतच 2-3 गौरीचे तुकडे घ्यायचे आहे आणि त्यावरती 1-2 आपल्याला कापूरवड्या टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहे। त्यानंतर आपल्याला एक मातीचं छोटं जे मडकं असतं, ज्यालाच आपण बोळकं म्हणतो, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे। त्या दुधामध्ये आपल्याला थोडेसे तीळ, साखर आणि तांदूळ अगदी थोडे त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे दूध आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे। म्हणजेच उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल, तर याप्रमाणे ते आपल्याला एका बाजूने थोडंसं वरती करून आपल्याला हे मडकं ठेवायचं आहे। त्यानंतर दूध उतू जाईपर्यंत ते आपल्याला उकळवायचं आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचे आहे। तर हे दूध उतू आपण अग्निदेवांना अर्पण केलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो आणि त्यानंतर त्यामध्ये उरलेले जे बाकीचे दूध आहे, तर ते प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायचं आहे। तर आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील तर त्या यामुळे दूर होतात। त्यानंतर हे व्रत कोणी करावे, तर बघा, हे व्रत सर्वच करू शकता, पण ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही, कमकुवत आहे, तर त्यांनी आवर्जून हे व्रत करावे। त्यासोबतच ज्यांना वारंवार आरोग्यसंबंधित काही समस्या येत असतात, काही ना काही समस्या या चालूच असतात, त्यांनीही हे व्रत अवश्य करावे।
ज्यांना मूलबाळ होण्यासाठी म्हणजे मूलबाळ होत नाही तर त्यांनी देखील त्यांना काही अडचणी येत असतील मूलबाळ होण्यासाठी तर त्यांनीही हे व्रत करावे। त्यासोबतच या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही करा, नाहीतर तुम्ही फक्त पूजा आणि सेवा केली तरीही चालेल। यासोबतच या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे, तर तुम्ही गरजूंना अन्न वस्त्र दान करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता। यासोबतच या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करा। तर बघा, असे म्हटले जाते की कोणत्याही शुभ दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर आपल्याला म्हणजे अतिशय पवित्र मानले जाते। पवित्र नदींमध्ये स्नान केल्याने करण्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे अवश्य तुम्हाला जर पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य करा, किंवा आपल्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकता। त्यासोबतच या दिवशी सप्तधान्य दान देखील केले जाते। सप्तधान्य दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते। त्यासोबतच या दिवशी सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे, कारण हा त्यांचा जन्मदिवस आहे। तर 4 फेब्रुवारीला सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडावी। तसेच तुळशीजवळ एक दिवा देखील आपल्याला लावायचा आहे। सूर्यदेवांचा रथामध्ये बसलेला फोटो तुम्हाला आणायचा आहे, किंवा तुम्ही एखादा रांगोळीने देखील तुम्ही काढू शकता, किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही प्रिंट मारून देखील आणू शकता। फक्त आपल्याला सूर्यदेवांचा रथामध्ये बसलेला फोटो, या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा सकाळीच करा व पूजा करत असताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर पूजा मांडणी ही चौरंग किंवा पाटावर आपल्याला करायची आहे। तर त्यावरती आपल्याला एक पिवळं, लाल किंवा नारंगी वस्त्र त्याच्यावरती टाकायचं आहे। त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे, गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांचा फोटो घ्यायचा आहे, किंवा तांब्याचा जो सूर्य असतो तर तो देखील तुम्ही ठेवू शकता, किंवा रांगोळीने देखील तुम्ही काढू शकता। सोबतच यामध्ये आपल्याला सप्तधान्य ठेवायचं आहे, तांबडं फूल अर्पण करायचं आहे आणि या सर्व पूजेला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून, फुलं अर्पण करून ओवाळून घ्यायचं आहे, धूप दीप लावायचं आहे। त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे, सूर्य अष्टकमचे पठण करायचं आहे। यासोबतच सूर्यदेवांची जितकी नावं आहेत तर ते देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकता। तर अशी अगदी सोपी आणि साधी मांडणी करायची आहे। तर यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्या नष्ट होतात। त्यानंतर या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही। तर बघा, या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही। घरामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे, घरामध्ये कोणतंही वाद भांडणं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर तामसिक अन्न देखील या दिवशी खाऊ नये, तर कांदा लसूण तर हे देखील खाऊ नये। त्यासोबतच व्यसन देखील या दिवशी करू नये। त्यानंतर कोणाचा या दिवशी अपमान करू नये, कोणासोबत वाद घालू नये, घरातील वातावरण चांगले ठेवावे। त्यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे। त्यासोबतच तुम्हाला दान देखील करायचं आहे। तर कुठल्याही शुभ दिवशी दान केल्याने तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे थोडं का होईना तुम्ही या दिवशी दान करू शकता, अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही गरजूंना दान करू शकता। यासोबतच आपलं संपूर्ण घर या दिवशी स्वच्छ ठेवायचं आहे। आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। त्यासोबतच आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। तर या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। तर अवश्य रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवांची याप्रमाणे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा आणि उपासना करा। नक्कीच सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, संकट, ज्या काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।